अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुवारी हा उपाय करायचा आहे, सलग 7 दिवस उपाय करायचा। तर ह्या उपायामध्ये आपली कोणतीही कठीण इच्छा असो, कठीणातली कठीण इच्छा असो ती लवकर पूर्ण होते। तर बऱ्याच जणांना 7 दिवसाच्या आतमध्ये पण इच्छा पूर्ण झालेली आहे, त्याच्यामुळे अतिशय प्रभावी हा उपाय आहे। तर नक्की करा आणि एकदम सोपा आहे, जास्त तुम्हाला सेवा वगैरे काहीच करायची गरज नाहीये। तर काय करायचं, आपल्याला माहिती आहे की कोणत्याही पूजा असो आपल्या घरामध्ये, सत्यनारायणाची पूजा असो किंवा वास्तुशांती असो, इतर कोणतीही पूजा असो, महालक्ष्मीची पूजा असो, त्याच्यामध्ये आपण पूजेमध्ये कोणत्याही पूजेमध्ये आपण हळकुंड, खोबरं, सुपारी किंवा बदाम हे जे 5 फळ असतात ते आपण ठेवत असतो कोणत्याही पूजेमध्ये, कारण ते शुभ मानले जातात। तर त्याच्यामधलाच तुम्हाला एक वस्तू घ्यायची आहे आणि ती तुम्हाला घेऊन हा उपाय करायचा आहे, ती म्हणजे सुपारी। आपल्याला माहिती आहे की सुपारीमध्ये गणपती बाप्पाचा वास असतो आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, बुद्धीचे दैवत आहेत आणि आपण त्यांची पूजा पाठ केली, त्यांची उपासना आराधना केली तर आपले संकट, आपले दुःख, आपल्या इच्छा हे लवकर पूर्ण होत असतात। त्याच्यामुळे आपण काय करायचं, ते गणपती बाप्पाची एक सुपारी घ्यायची। गणपती म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही जर पूजाच्या वापरलेल्या सुपाऱ्या आपल्या घरामध्ये असतात त्या घेऊ नका, स्पेशल ह्या उपायासाठी तुम्ही बाहेरून एक सुपारी विकत आणा। धार्मिक दुकानात तुम्हाला कुठेही सुपारी मिळून जाते आणि ती सुपारी घ्यायची। कोणती सुपारी आणू शकता, तांबडी आणू शकता किंवा दुसरी आता आपण जी सुपारी खातो त्याच्यामधून पण एक आखी सुपारी येते, ती पण आणा। खिडकी वगैरे बघून आणायची नाही, व्यवस्थित बघून आणायची। ती आणायची। आज बुधवार आहे, आज पण आणू शकता, उद्या पण आणू शकता। तर गुरुवारी हा उपाय करायचा आहे आपल्याला। तर काय करायचं, आणल्यावर त्या सुपारीची पंचोपचार पूजा करायची, तिची पंच अमृताने अभिषेक करायचा त्या सुपारीचा। अभिषेक करताना गणपती बाप्पाचं नामस्मरण करू शकता, त्याच्यानंतर गणपती अथर्वशीर्ष वाचू शकता। त्याच्यानंतर काय करायचं, ती सुपारी घ्यायची, स्वच्छ पुसायची आणि देवघरामध्ये जिथे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जागा आहे तिथे ती ठेवून द्यायची। म्हणजे गणपती बाप्पाच्या ठिकाणी पण ठेवू शकता, म्हणजे शेजारी, आणि खाली थोडेसे तांदूळ टाकायचे, त्या तांदळाला हळदी कुंकू टाकायचं, त्याच्यावरती सुपारी ठेवायची। त्या सुपारीला देवघरामध्ये ठेवल्या हळदी कुंकू तिला द्यायचं आणि तुमची जी काही कामं आहेत ती होतच नाहीयेत, किती तुम्ही प्रयत्न केला तरी ती होतच नाहीयेत, तर तिथे तुम्ही प्रार्थना करायची। त्याच्यानंतर प्रार्थना केली की त्या सुपारीला रोज देवपूजा करते वेळेस रोज तिला हळदी कुंकू, धूप दीप दाखवायची, फूल व्हायचं आणि तुमची इच्छा व्यक्त करायची। रोज जेव्हा म्हणजे तुम्ही कधीही, आता तुम्ही रोज देवपूजा करता, आता उद्या कधीही दिवसभरातून कधीही उपाय करू शकता हा। पण नंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं, आपण जेव्हा पूजा पाठ करतो, सकाळची देवपूजा करतो, तेव्हा त्या सुपारीला उचलायचं नाहीये, तुम्ही तिथंच ठेवायचं। हात नंतर लावायचं नाही त्या सुपारीला, फक्त हळदी कुंकू द्यायचं लांबून, धूप दीप दाखवायचा आणि तुमची इच्छा काय आहे ती परत व्यक्त करायची। म्हणजे रोज सलग 7 दिवस तुम्ही हा उपाय करायचा। फक्त सुपारीला न स्पर्श करता हळदी कुंकू द्यायचं आणि इच्छा आपली व्यक्त करायची की मी हा उपाय कशासाठी करते आणि तुमचं ते काम बोलायचं। तर आणि मनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार ठेवायचा की आता मी हा उपाय करते, माझं काम होणारच, होणार म्हणजे होणारच। मनात एक पॉझिटिव्हिटी ठेवायची, पॉझिटिव्ह विचार करायचे। त्याने काय होतं की आपले जे न होणारे कामं सुद्धा आपले होत असतात। त्याच्यामुळे उपाय करतो पूर्ण श्रद्धेने करा, तर सर्वप्रथम तुम्हाला सांगते मी। त्याच्यानंतर आपण काय करायचं, आपण जेव्हा 7वा दिवस येईल आपला, तेव्हा ती सुपारी घ्यायची, त्याच्यानंतर ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची। जे तुम्ही पैसे ठेवता, तुमचे दागिने ठेवता, तिथे तुम्हाला ती ठेवायची आहे। तर तिथे एकदा ठेवली की डबल तिला उचलायचं नाही, तिला डबल बघायचं नाहीये। एखाद्या वेळेस बघत तिला हात लागला चालेल, पण नंतर तिला हात पण तुम्ही लावायचा नाहीये। एकदा तिथे ठेवल्यावर डबल तिला स्पर्श करायचा नाहीये। त्याच्यानंतर याने काय होतं की आपली इच्छा व्यक्त होतेच, पण आपल्या तिजोरी पण कधी रिकामी राहत नाही। तिजोरीमध्ये आपल्या लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते। त्याच्यामुळे ह्या उपायानं अतिशय फरक पडतो आणि खूप प्रभावी उपाय आहे। तर तुम्ही, आणि सोपं आहे सर्वप्रथम, म्हणजे तुम्हाला जास्त काही सेवा वगैरे करायची गरज नाहीये। तर गुरुवारीच हा उपाय आपल्याला करायला जमतो, त्याच्यामुळे आज बुधवार आहे, आज व्हिडिओ करते, त्याच्या तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्ही उद्या
सकाळी करू शकता, संध्याकाळी पण हा उपाय करू शकता. कधी दिवसभरातून एकदा हा उपाय करायचा. सहसा सकाळीच करा, कारण सेवा वगैरे जास्त काही नाही आहे. फक्त एक वेळेस अथर्वशीर्ष म्हणायचं, गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आणि अभिषेक करायचा मूर्तीचा. बाकी काहीच करायची गरज नाही आहे. नक्की करा हा उपाय, तुम्हाला नक्कीच फरक पडेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.